वेलकम टू द टॅरो द गेटवे. मी स्मिता सावंत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आपण पाहणार आहोत की 2026 ज्योतिषशास्त्राप्रमाणे आपल्या सर्वांसाठी कसं जाणार आहे. तर बघा, आता काय ना, धनु राशीमध्ये मंगळ ऑलरेडीच होता. त्याच्यानंतर आता थोड्या दिवसापूर्वी सूर्याची पण त्याच्याबरोबर भर पडली आणि शुक्र पण तिथे आहे. तर हा जो येणारं जे 2026 आहे ते प्रथमतः तर मी असं सांगेल की धनु राशी, सिंह राशी, मिथुन राशी, तुला राशी आणि त्याचबरोबर कुंभ राशी, इवन मेष राशी पण, ह्या राशींना हे वर्ष अतिशय उत्तम जाणार आहे. तर इथे होणार काय, शुक्र तिथे आल्यानंतर थोडीशी परिस्थिती चांगली बदलणार आहे. ज्यांची लग्न ठरत नव्हती त्यांची लग्न होतील, म्हणजे एक प्रेमाची सुरुवात होईल. लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज, असं काहीतरी एक चांगला असा तुम्ही निर्णय घेऊ शकतात किंवा त्या गोष्टी होऊ शकतात. दुसरी अतिशय महत्त्वाचं आहे, कारण हे वर्ष जे आहे 2026 ते अतिशय शक्तिशाली आहे, पॉवरफुल आहे आणि आयुष्यामध्ये महत्त्वाचे बदल किंवा वळण जे म्हणतो आपल्याला, हे आपल्या समोर येणार आहेत. मग हे सगळे काही ज्या संधी मिळणार आहेत तुम्हाला, त्या संधीची आपण स्वतःच्या एफर्ट्सने प्रयत्न पण केला पाहिजे. ओके, तर हे फार महत्त्वाचं आहे. दुसरं आपण असं म्हणू शकतो की जे काही तुमचं जुनं काही चक्र होतं, ज्याच्यामध्ये तुम्ही कुठेतरी मेंटली, फिजिकली, इमोशनली, आर्थिकरित्या तुम्ही हे चक्र सगळं बंद झालं होतं, स्टॅग्नेशन आलं होतं, हे स्टॅग्नेशन आलेल्या कामांना आता स्फूर्ती मिळेल. आता ही कामं तुमच्यासमोर संधी तुम्हाला येण्याची शक्यता आहे. ह्या संधी कशामध्ये येतील, तर व्यापारामध्ये, तुमच्या जॉबमध्ये येऊ शकतात. तर आता बघा, संधी तुम्हाला तर येणार आहे, कारण हे वर्ष तसं अतिशय उत्तम आहे. जुनं आहे ते फेकून नव्याने एखाद्या गोष्टीची सुरुवात करणं किंवा जुन्या गोष्टीमध्ये आपण अडकून राहतो, म्हणजे कशाही बाबतीत निगेटिव्ह गोष्टींमध्ये, तर त्या गोष्टी सोडून देऊन नवीन गोष्टींना आपण ऊर्जेप्रमाणे, कारण बघा रवी जो आहे तो आत्माकारका ग्रह आहे. ओके, हा आत्माकारका ग्रह आहे, ऊर्जेचा आहे, पित्याचा कारक ग्रह आहे, संतान प्राप्तीचा हा ग्रह आहे. तर अशा वेळेला तुमच्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी चांगल्या घडू शकतात. इवन आपल्या देशासाठीही हे वर्ष जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. काही आर्थिक उलाढाली चांगल्या पद्धतीच्या होतील. काही वेळेला काही चॅलेंजेस पण आपल्याला आहे, भारतासाठी काही चॅलेंजेस पण आहेत, पण काही गोष्टी त्या अतिशय चांगल्या पद्धतीने होतील किंवा काही नवीन बदल आपल्या आयुष्यामध्ये येतील आपल्या राज्याला घेऊन. तर अशा गोष्टी ज्या 2026 आहेत, मग तुम्हाला त्या कशा पूर्ण करायच्या आहेत की त्याच्यासाठी मी उपाय सांगते. बघा, ज्यांचा पत्रिकेतला सूर्य जर चांगल्या स्थितीमध्ये असेल तरी त्यांनी करावं, आणि ज्यांच्या पत्रिकेमध्ये सूर्य नीचेचा असेल किंवा शुक्राबरोबर युती करत असेल किंवा शनीबरोबरची युती असेल किंवा त्याच्यावरती पापग्रहांची दृष्टी आहे, अशा वेळेला मात्र काही उपाय तुम्हाला जरूर करायचे आहेत, कारण हे उपाय केल्यामुळे 2026 हे अतिशय उत्तम जाईल. तो उपायामध्ये पहिल्यांदा मी सांगेल की गायत्री मंत्र म्हणा. रोज तुमचा गायत्री मंत्र 108 वेळा व्हायला पाहिजे. आदित्य हृदय स्तोत्र म्हणा किंवा रविवारच्या दिवशी वानरांना गूळ देणं. ओके, जर तुम्हाला जमत असेल तर ते पण करा तुम्ही. त्याचबरोबर सनबाथ घ्या, सूर्य नमस्कार करा. ह्या गोष्टी किंवा आपले जे वडीलधारी माणसं आहेत, तुमच्या वडिलांची काळजी घ्या, त्यांचा रिस्पेक्ट, त्यांचा आशीर्वाद घ्या. तर ह्या गोष्टी केल्याने काय होईल, हे 2026 अतिशय उत्तम जाईल. तर काही लोकांनी 2026 बद्दल काही भीती पण निर्माण करून ठेवली आहे. तर काहीही भीती निर्माण करायची गरज नाही आहे. तुम्ही ज्या गोष्टी येतील त्याला आपल्या कर्माने चांगल्या पद्धतीने तुम्ही जर त्याला सामोरे जाल तर 2026 अतिशय उत्तम असं वर्ष आहे, कारण हे बिगिनिंगचं वर्ष आहे. जे काही कराल ते अतिशय उत्तम पद्धतीने पुढेही त्याचं तुम्ही फळ खाऊ शकता. सो अशा पद्धतीने तुमचाही रवी कुठल्या भावामध्ये आहे, कोणाबरोबर आहे, ते मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला त्याच्याबद्दल उत्तर नक्कीच देईन.